दक्षिण सोलापूर कुडल संगम मंदिराचा सुंदर नजारा। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात वसलेलं कुडल संगम हे ऐतिहासिक, अध्यात्म आणि प्राचीन स्थापत्य कलेचा अनमोल ठेवा मानलं जातं। इथं असलेलं संगमेश्वर मंदिर हे 12व्या शतकातील हेमाडपंथी शैलीचा प्रभाव असलेलं प्राचीन शिवमंदिर आहे। 2 नद्यांच्या पवित्र संगमावर उभं असलेलं हे मंदिर शतकानुशतके भाविकांचं श्रद्धास्थान राहिलंय। मंदिरावरील दगडी कोरीव काम, सुबक खांब, नक्षीदार कमानी आणि कलात्मक शिल्प त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय कौशल्याची साक्ष देतात। मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या देवदेवतांच्या मूर्ती, नृत्यांगना, प्राणी, पक्षी आणि विविध कलाकृती तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचं दर्शन घडवतात। मंदिराचा सभामंडप आणि गर्भगृह यांची रचना अत्यंत प्रमाणबद्ध आणि आकर्षक आहे। काळाच्या ओघात अनेक संकटांचा प्राचीन वारसा जतन करण्याची प्रेरणा देणारं हे मंदिर सोलापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे। इतिहास, अध्यात्म आणि अप्रतिम स्थापत्य कलेचा संगम अनुभवायचा असेल तर दक्षिण सोलापुरातील कुडल संगम येथील संगमेश्वर मंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्यावी। लय दिवसापासून 1500 वर्षापासून ते मंदिर उत्खननात भेटलेलं मंदिर आहे। आणि प्राचीन काळात असलेलं मंदिर आहे आणि इथं त्रिवेणी संगम म्हणून संगमेश्वराचे मंदिर आहे। इथं म्हणजे दक्षिण सोलापूरमध्ये लास्ट बाउंड्रीला इथं 3 बाउंड्री आहेत। एक कर्नाटक इंडी तालुका आणि अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूरची 3 बाउंड्री। 2 नद्या आहेत, भीमा आणि शेना, दोन्ही इथं येऊन आणि संगम झालाय।
स्थानिक बसवराज अर्जुन बगले हत्तरसंग कुडल संगम इथे फार प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. चीना भीमा संगम आहे आणि चालुक्याच्या काळातील हजारो वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे आणि हरिहरेश्वर मंदिर आहे व विश्वरूप सुदर्शन असं एकमेव लिंग आहे की जगातील ते 365 दिवसाचे 365 मूर्त्या आहेत एकाच लिंगावर. हे उत्खननात सापडले. हा उत्खनन करताना माननीय गजानन भिडे सर दयानंद कॉलेजचे प्राध्यापक त्यावेळी ह्या गावाला येऊन संबोधित करून पुढचे मार्गदर्शन केले. तिथपासून आजपर्यंत हा प्रगतीच्या पथावर चाललेला आहे आणि विकास होत चाललेला आहे. 3 तालुके इंडी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि 2 राज्य महाराष्ट्र, कर्नाटक व 2 नद्या शीना, भीमा असं पवित्र दुर्मिळ संगम आहे. एकदा अवश्य येऊन भेट द्या. या स्थानाबद्दल तुम्हाला माहिती पडेल व निसर्गरम्य वातावरण आहे. एक विशेष म्हणजे सूर्यकिरण हा 7 दरवाजातून महादेव पिंडावर श्री संगमेश्वराच्या पिंडावर बरोबर पूर्व दिशेने उगमस्थान होताना हा गुढीपाडव्याच्या समयाला व उत्तरायण आणि दक्षिणायन होताना वर्षातून 2 वेळा असे घडतात. हा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नाहीतर एकदा आदल्या दिवशी असं होत असतं. 3 दिवस ह्या सलग चालू असते. सूर्यकिरण 7 दरवाजातून शिवपिंडावर पडते. हे एक महत्त्वाची माहिती आहे. चाटला पैठणीचा आषाढन सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढन सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2 62 53 76 किंवा 98 22 11 94 01.